भारत इतिहास बदलणार आणि इतिहास घडवणार का? नागपूरकरांना काय वाटतंय? तुमच्यासोबत अनेक क्रिकेट चाहते आहेत. अहमदाबादच्या मैदानावर आहे, पण हे चित्र जे दाखवतोय तुला, ही स्क्रीन लागलेली आहे आणि असं हे चित्र सोसायटीमध्ये दिसत आहे. भारतीय टीमचे चाहते आहे, म्हणजे 150 कोटी लोक टीम इंडियाला समर्थन करण्याकरता आहे. आपण यांच्याकडनं थेट प्रतिक्रिया. काका, तुम्ही स्वतः रणजी खेळलेले आहे, काय प्रतिक्रिया आजच्या मॅच बद्दल? आज मॅच चांगली फायटिंग होणार आहे, पण इंडिया जिंकणार आहे. ते इंडिया जिंकणार आहे. खरं तर T20 वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत म्हणजे जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यात न्यूझीलंड सरस ठरलाय. आज इतिहास बदलेल. आज इतिहास बदलेल आणि इंडिया जिंकेल. एक कुठेतरी अभिषेक आणि वरुण ही चिंता आहे आपल्याला. आज नक्कीच संजू सॅमसन जास्त चांगला खेळणार आहे. अभिषेक शर्मा पण चांगला खेळू शकतो आणि इंडिया जिंकणार आहे. खरं तर महिला दिन आहे आज. काही महिलांकडनं सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या. कोणत्या खेळाडूकडनं खूप अपेक्षा? संजूकडनं. आपल्याला अभिषेक. तर हे सगळे क्रिकेट प्रेमी आहे. काय सांगशील आजच्या मॅचमध्ये किती स्कोअर झाला पाहिजे, काय वाटतं? मॅक्सिमम आपला टार्गेट 190. जर आपण पहिले बॅटिंग करत असेल तर 180 to 190 परफेक्ट स्कोअर आहे आणि अक्षर पटेल आपला मेन प्लेअर ठरू शकतो. तू पण रणजी खेळत होता, काय भावना, काय काय कच्चे दुवे वाटतात न्यूझीलंडचे आणि आपले? दोन्ही टीम या बॅलन्स टीम आहेत, तर त्यामुळे मॅच ही चांगली होणार आहे. तर त्यामुळे काही सांगता येणार नाही कोण जिंकेल काय, पण आपण इंडियाला सपोर्ट करतोय, त्यामुळे इंडिया. टीम सायफर्ड आणि ॲलन हे धोकादायक वाटतंय. येस, हे एकदम चांगले प्लेयर्स आहेत. त्यांच्याकडे मध्ये रचिन रवींद्र पण चांगला बॉलर आहे. त्यानंतर ॲलन फिलिप्स पण चांगला प्लेअर आहे. हे चांगले प्लेअर त्यांच्याकडे बॅलन्स टीम असल्यामुळे एक मॅच चांगली होणार आहे. तू भारताचा अगदी ड्रेस घालून आलेला भारतीय टीम इंडियाचा काय कोणाला समर्थन, कोणता प्लेअर आवडतो? संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा. तर आपण बघू शकतो खरं तर संजू सॅमसन सुरुवातीला कुठेतरी त्याला क्लिक नव्हती झाली त्याची बॅट, पण गेल्या 2 मॅचेसमध्ये ज्या पद्धतीने संजू खेळतोय त्यानंतर अपेक्षा वाढलेल्या आहे. तू एक शब्द वापरला होता, चमत्कार. चमत्कार म्हणण्यापेक्षा नैसर्गिक क्लेम आहे भारताचा. संपूर्ण 2025 मधला भारतीय टीमचा T20चा परफॉर्मन्स पाहिला तर आपण नेहमीच वरचढ ठरलेलो आहे. किंबहुना फक्त अपवाद राहिलेला आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये मात्र न्यूझीलंड ठरलेला आहे, पण तो इतिहास बदलवण्याची संधी आज भारतीय टीमला आहे. सगळ्यात महत्वाचा, इतिहास बदलेल ही आणि इतिहास घडवणारी म्हणजे यजमानपद असताना T20 वर्ल्ड कप जिंकणार, तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणार आणि कुठेतरी भारतीय संघ यजमानपद असताना हे विजेतेपद राखणार असा विश्वास सगळ्यांना आहे.